उत्तर प्रदेशातील फतेहपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। इथे पतीने पत्नीला स्वतःहून घटस्फोट घेण्यास सांगितलाय। पतीचे म्हणणे ऐकून पत्नीला धक्काच पोहोचला। पत्नीने सासरच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केलाय। नक्की पुढे काय घडलं बघा त्या अगोदर आपल्या M9 मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। फतेहपूरच्या खागा कोतवाली भागात राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की तिचा विवाह सदर कोतवाली भागातील सुरेंद्र कुमार जयस्वाल यांचा मुलगा मनीष कुमार जयस्वाल यांच्याशी 29 मे 2021 रोजी झाला होता, ज्यामध्ये माझ्या वडिलांनी हुंडा आणि लग्नासाठी एकूण 34 लाख रुपये खर्च केले होते। लग्न झाल्यापासून सासरचे लोक माझा छळ करत होते। मी काही काळ माझ्या आई-वडिलांच्या घरी निघून गेले। तिथून पुन्हा या लोकांनी मला त्यांच्या घरी आणून मारहाण करण्यास सुरुवात केली। पत्नीने पती मनीष यांना सासू सासरे आणि मोठ्या दिराने केलेल्या मारहाणीची माहिती दिली। यानंतर मनीष रडायला लागला आणि त्याने संपूर्ण हकीकत सांगितली। तो समलिंगी असल्यामुळे तिने त्याला घटस्फोट द्यावा असं त्याने आपल्या पत्नीला सांगितलं। मी तुमची फसवणूक केली आहे, घरच्यांच्या दबावामुळे मी तुझ्याशी लग्न केलं। पतीचं बोलणं ऐकून पत्नीला आश्चर्य वाटलं। ती आपल्या घरी परतली आणि तिने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला। या महिलेने तिच्या सासरच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप करत हुंडाबळीचा गुन्हा दाखल केलाय।